रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला 41वा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत. छोटासा अभंग आहे. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. राहो जवळी देवापाशी, आता जडोन पायाशी. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळ. छोटे 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 ओव्या आहेत. वारकरी संप्रदायामध्ये हा अतिशय आवडता अभंग आहे. याचा सरळ अर्थ एकदा समजून सांगतो. आपण देवाच्या गावाला म्हणजे काय, पंढरपूरला जाऊ. देव तेथे आपल्याला विश्रांती द्याल. आपले सुखदुःख आपण देवाला सांगू, म्हणजे तो आपली भूक म्हणजे आपली इच्छा पूर्ण करील. देव हा सुखाचा सागर आहे, म्हणून आपला सर्व भार आपण त्याच्यावर घालू. आपण देवाच्या पायापाशी अगदी जडून राहू. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही देवाचे लाडकी बाळे आहोत. अतिशय गोड असा हा अभंग वारकरी संप्रदायामधला प्रत्येकाच्या मुखामध्ये असतो, प्रत्येकाचा तोंडपाठ असतो. तुकाराम महाराज सांगतात की आपण पंढरपूरला जाऊ आणि काय करू, तर देव तिथं आपल्याला विसावा द्याल. सासरी गेलेली पोरगी असते नाही का, 6 महिन्याने वर्षभराने येते बाहेर, तेव्हा तिला इच्छा काय असते की आता मी घरी जाऊन ना माहेरी जाऊन आराम करणार. आईच्या हातचं सगळं रोज नवीन नवीन पदार्थ खाणार, उशिरा उठणार, आराम करणार, माई तेल लावून आंघोळ घालणार. हे तिच्या मनातले मांडे सगळे असते. तिला असं का वाटतं बरं? कारण ती तिच्या याच्यामध्ये पिंजलेली असते रोजच्या सासरच्या कामामध्ये, आणि माहेर हेच तिचं एक विरंगुळाचं ठिकाण असतं. तसं आपल्या भक्तांचं विरंगुळाचं आरामाचं ठिकाण म्हणजे पंढरपूर. आपण भगवंताकडे गेलो की आपल्याला भगवंत विश्रांती देईल. म्हणजे काय देईल, तर आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडायला लागतात. आपल्याला घरामध्ये देवाचं पूजन करायला जास्त वेळ मिळत नाही. पंढरपूरला गेल्यावर आपल्याला दुसरं काही कामच नसतं. मग आपण दिवसातून 3 वेळा पांडुरंगाचं दर्शन घेतो. कुठंतरी आश्रमामध्ये धर्मशाळेमध्ये भगवंताचं कीर्तन वगैरे चालू असतं, ते ऐकतो, प्रसाद खातो नाही का. तर हीच विश्रांती आपल्याला वाटली. विश्रांती म्हणजे झोपून राहिला असं नाही आहे. ते भगवंताच्या दारात गेल्यानंतर भगवंताच्या लीला ऐकणं हीच एक विश्रांती असते. जीवनभर संसार करताना माणूस सारखा धावत असतो आणि एकामागून एक प्रश्न त्याच्या पुढं उभे राहत असतात की आज शांत आहे, निवांत, असं कधी दिवस जात नाही. आणि मग या संसाराच्या मायामोहापासून दूर जाऊन कधीतरी एक विश्रांती घेणं गरजेचं असतं. म्हणून लोक जसं पिकनिकला जातात की कुठेतरी बदल म्हणून जातात, तसं भक्त काय बदल करायचा असेल तर कुठं जातो, पंढरपूरला जातो आणि स्वतःच्या मनाला शांतता लाभून घेतं. स्वतःची आत्मिक उन्नती, मोक्ष, परमेश्वराची विषयी दर्शनाची ओढ हाचा माणूस विचारसुद्धा करत नाही. त्याचा विचार काय असतात, मुलाचं लग्न कधी होईल, मुलीचं लग्न कधी होईल, माझं लोन कधी भेटेल, माझं नवीन घर कधी होईल, याला अंत कधीही नसतो. आपल्याला विश्रांती पाहिजे म्हणजे काय पाहिजे, ज्ञानेश्वर माऊली सांगतात, सायास करशी प्रपंच देननिशी, हरिसीने भजनशी कवण्या गोडे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचं. भगवंताचं स्मरण झालं पाहिजे, भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे काय होतं, संसारातल्या ज्या माया मोह पाशी ज्याचं सतत टेन्शन असतं ते आपलं कमी होतं. मुलीचं लग्न जेव्हा व्हायचं तेव्हाच होणार, तुम्ही किती उड्या मारून लवकर होत नाही. तिच्या नशिबात लिहिलेलं आहे कधी लग्न व्हायचं, तिला कसा नवरा मिळायचा. त्याच्यामुळं भगवंत सगळं त्याच्यावर भार टाकला आपण की तो आपोआप सगळ्या गोष्टी करतो. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की मनुष्य जर देवाला शरण गेला, त्यांनी सदैव नामस्मरण केलं, तर त्याला स्वतःचा आत्मबोध होऊन संसारातला क्षणभंगूरपणा लक्षात येतो आणि मन शांत होऊन खऱ्या अर्थाने त्याला विश्रांती मिळू लागते. समजलं विश्रांती म्हणजे काय,
की स्वतःला आत्मबोध झाला की त्याला संसारातली चिंता शांत होते, की मी एक धडपड करण्यात काहीही अर्थ नाही, माझ्या नशिबामध्ये जेवढं दिलेलं आहे तेवढंच मला मिळणार आहे, मुलीचं लग्न व्हायचं तेव्हाच होणार आहे, माझं घर व्हायचं तेव्हाच होणार. तुमच्याकडे पैसे असले म्हणजे घर होतं असं अजिबात नाही. तुम्ही कित्येक लोक आता माझ्या पत्रिका पाहण्याचा व्यवस्था की लोक येतात, आमचं घर कधी होणार, आमच्याकडे पैसे रेडी आहेत, पण घरच पसंत पडत, जे पसंत पडतं ते घर विकत मिळत नाही. त्याच्यामुळे तुमच्या नशिबामध्ये जेव्हा ते असेल तेव्हाच ते तुम्हाला मिळणार आहे. आणि मग हे एकदा माणसाला समजलं की तो मनाने निश्चिंत होतो आणि त्याला विश्रांती आपोआप प्राप्त होते. नामदेव महाराज एका अभंगात सांगतात, क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे. लक्ष 84च्या करता एर धरा, शिनलासी गवारा वेळोवेळा, अजूनही तुझं लाज न वाटे पै कैसी, नरकाते द्वाराशी जावे किती. तो नामदेव महाराजांचा एकदा विचार करून बघा की आपण क्षणभर शांत कधी बसलेलो आहोत का, आपल्याला कधी विश्रांती मिळाली आहे का. आपण देवांवर झोपलो तरी डोक्यात विचार चालू असतात, झोप लागत नाही, तळमळ तळमळ चालू असते. लोकांचा करायचं आम्हाला झोपच येत नाही. हो नाही नाही येणार, मनच शांत नाही तर झोप कशी येणार. संसाराची सारी दुःख देवाला जाऊन शरण जाऊन त्याच्यावर आपण भार टाकला की आपली मनं हलकी होत. आता तुम्हाला पैशाची अडचण आहे किंवा लग्न मुलीचं जमत नाही आणि मोठा भाऊ आला आणि म्हटलं, तू टेन्शन घेऊ नको, मी आलो ना आता, तुझ्या सगळ्या पैशाची सोय पण पाहतो ना, आपण मुलीला स्थळ पाहू आहेत माझ्याकडं, ते आपल्या मनाला एकदम शांतता लागते. आता आलाय भाऊ, तो आपल्याला मदत करेल. तीच गोष्ट भगवंताच्या बाबतीमध्ये आहे की आपली गाराणी आपण भगवंताला सांगितली की आपलं मन हलकं होतं आणि आपल्याला खरं सुख लाभायला सुरुवात होते. तुकाराम महाराज सुद्धा भगवंताला मागताना काय मागतात ते, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. भगवंताचा विसर होऊ न देणं हीच खरी विश्रांती आपल्यासाठी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्या गुरुकडं पसायदान मागताना जगाचं कल्याण मागितलेलं आहे, नाही का. आपण जेव्हा इतरांसाठी काहीतरी मागतो तेव्हा परमेश्वर ते देतो, आपल्या स्वतःसाठी काही मागायला गेलं तर देव देत नाही. म्हणून आपण काय करायचं, देवावर सगळ्या संसाराचा भार टाकायचा, म्हणजे संसार आपोआप होतो. संसार हा आपोआप होतो, परमार्थ मात्र जाणीवपूर्वक करावा लागतो. परमार्थ आपोआप होत नाही का. संसार करता करता परमार्थ झाला असं कधी घडत नाही. लोक पिकनिकला जातात तसं देवाचं दर्शन घेतात, तो काही परमार्थ होत नाही. लोक तुमच्या मंदिराकडे पाहण्याचा हेतू जो असतो तो तिथलं डिझाईन कसं आहे, किती जुनं आहे आणि फोटो काढण्यापुरताच असतो. तिथल्या देवावर बद्दल तुमच्या मनात अजिबात श्रद्धा नसते. आणि तीच गोष्ट आपल्याला चुकीची आहे. असं की आपण देवाकडे जायचं, शरण जायचं, संसाराचा सगळा भाग त्याला टाकायचा आणि परमार्थ साधायचा. कुठल्या मंदिरात गेले 10 मिनटं डोळे मिटून बसा, त्याचं ध्यानधारणा करा, तिथल्या जागेतली जी अनुभूती आहे त्याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा. जुनी मंदिरं जे आहेत ती ऊर्जेने भरलेली आहेत. तुम्ही तिथं शांत बसले की हृदयासुद्धा गारवा जाणवतो. हा अनुभव तुम्ही घेऊन पहा. चांगली इच्छा होण्यासाठी देवाजवळ आपलं राहिलं पाहिजे, म्हणजे मनात चांगले विचार येतात. चांगले विचार आले की आपल्या हातून चांगलं कर्म घडायला लागतं. आणि देवाचं सतत नामस्मरण आपण करत राहिलो की भगवंताची आठवण आपल्या मनामध्ये सतत राहते. आणि भगवंताची आठवण झाली की आपल्या हातून पापकर्म कोणतंही घडत नाही. पापकर्म घडलं नाही की आपल्या मनाला सतत शांतता लाभते. हीच आपली विश्रांती आहे. मन शांत होणं, कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसणं, हीच खरी विश्रांती आपल्याला गरजेची आहे. म्हणून मग आता हे दुःख दूर कसे काय, तर भगवंत एकदा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीशी करती विश्वाची दुःखे, अवघे जगतच बहा सुखे, दुमदुमीत भरले. तुम्हाला जर खरोखर सुख हवं असेल तर भगवंताचं नामघोष करणं म्हणजे नामस्मरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा,
कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा. माझ्या यूट्यूब चॅनलवर हरिपाठ, पसायदान, ज्ञानेश्वरी यांचे प्रवचनं आहेत. तुकाराम महाराजांच्या अभंगाची आता 40 प्रवचनं झालेली आहेत, अजूनही पुढं होत राहतील. ते तुम्ही ऐका, इतरांना ऐकवा, इतरांना पाठवा. रामकृष्ण हरी.